आमच्या खानदेशची आन बान आणि शान म्हणजेच वरणबट्टी। आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असो समारंभ वरणबट्टी झालीच पाहिजे। नमस्कार मंडळी, दामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया खानदेशी वरणबट्टीची रेसिपी। सुरुवात करूया वांग्याच्या भाजीपासून। यासाठी मी अद्रक लसूण मिक्सरला बारीक करून घेतले। त्याचबरोबर बारीक हिरवी मिरची पण बारीक करून घेतली। मध्यम आकाराचे 4-5 वांगे चांगले धुवून घेतले आणि कापून घेतले। कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता याची फोडणी दिली। त्यामध्ये आपण बारीक केलेला ठेचा पण टाकला आणि त्याला चांगले परतून घेतले। गॅसला मंद आचेवरच ठेवायचा। त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करू। पहिल्यांदा हळद, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला टाकला आणि त्याला चांगले परतून घेतले। चिरलेली वांगे त्यामध्ये टाकली आणि चांगले मिक्स करून घेतले। वांगे 4-5 मिनिट चांगले परतत राहा, म्हणजे त्याचा कडूपणा निघून जाईल। आणि तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ टाका आणि परतत राहा। कुकरच्या 2 शिट्या होऊ द्या। चला तर मग आता आपण बट्टीच्या रेसिपीकडे वळूया। मी येथे जाड दळलेली कणिक घेतली। त्यामध्ये हळद आणि ओवा, शोप, धणे, बेकिंग पावडर किंवा तुम्ही बेकिंग सोडाही यूज करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ। त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। यामध्ये थोडं गरम केलेलं तुपाचे मोहन द्यायचे आहे आपल्याला। त्यामुळे आपली बट्टी एकदम मऊ आणि लुसलुशीत बनणार आहे। बट्टी चांगली मऊ आणि लुसलुशीत खुसखुशीत बनण्यासाठी बट्टीचं पीठ केव्हाही गरम पाण्याने मिक्स करायचे। तर मी येथे हळूवारपणे थोडं गरम पाण्यामध्ये बट्टीचं पीठ मळत आहे। हळूवारपणे मळत जायचं आणि घट्ट असा गोळा तयार करायचा। बघा कसा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। मी 4 पोर्शनमध्ये गोळे तयार करून घेतले। प्रत्येकाची बट्टी बनवायची पद्धत वेगवेगळी असते। बट्टीला आकार देऊन झाल्यानंतर कुकरला गरम पाणी लावा। त्यामध्ये 1 चमचा तेल घाला आणि पाणी चांगले उकळू द्या। उकळल्यानंतर आपले बनवलेले गोळे पाण्यामध्ये ठेवा आणि 2 शिट्ट्या होईल तोपर्यंत वेट करा। आपली वांग्याची भाजी बनवून तयार आहे। तिला आता चमच्याने किंवा मॅशरने तुम्ही मॅश करून घ्या आणि वरतून कोथिंबीर मिक्स करा। एकीकडे मी डाळ भात पण लावून घेतला। वरणबट्टी असली म्हणजे डाळ भात तर झालाच पाहिजे। तर मी एकीकडे डाळ भात लावून घेतला कुकरला। बट्टी वाफवून झाल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढा आणि असे प्रॉपर असे कट करून घ्या। बट्टीचे तुकडे कट झाल्यानंतर कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करा आणि त्यामध्ये बट्टीचे तुकडे तळायला सुरुवात करा। लो फ्लेमवर बट्टी हळूवारपणे तळत राहा, जेणेकरून तिला गोल्डन ब्राऊन असा कलर येईल। बट्टी केव्हाही मंद आचेवरच तळायची। आपण गॅस मोठा करून जर तळली तर बट्टी आतमध्ये कच्चं राहते आणि वरून फक्त लाल झालेली असते। म्हणूनच बट्टी मंद आचेवरच तळायची कधीही, म्हणजे बट्टी आतूनही तळली जाते आणि वरतूनही तळली जाते। बट्टी गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत मंद आचेवर तळत राहायची। आपली बट्टी आता तयार झालेली आहे। इकडे आपला डाळ भात पण तयार झालेला आहे। डाळमध्ये मी गूळ, हळद, हिंग आणि मीठ मिक्स करून बारीक करून घेतली। खुसखुशीत अशी बट्टी, गरमागरम वरण, त्यावर तुपाची धार आणि सोबतीला झणझणीत अशी वांग्याची भाजी आणि सोबतीला डाळ भात। आमचा तर आज हा बेत आहे। चला तर मग या मंडळी, रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।